नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नागपूर शहरात शिवशाही महोत्सव 2024 चे आयोजन शिवशाहीगड पुरुषोत्तम बाजार समोर झिंगाबाई टाकडी नागपूर येथे करण्यात येणार आहे. तर 15 जानेवारीपासून पश्चिम नागपूरमध्ये सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचे समापन 14 फेब्रुवारीला शिवशाहीगड येथे होणार आहे. या शिवशाही महोत्सवात वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 14 फेब्रुवारीला शिवशाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर 15 तारखेला सद्भावना दिन साजरा होणार असून प्रसिद्ध शिव व्याख्याते नितीन बानुगडे पाटील शिवचरित्रेवर व्याख्यान देणार असून शिवशाहीर सुरेश जाधव, छत्रपती संभाजीनगर यांचे शिव पोवाडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुरुषोत्तम बाजार च्या समोर झिंगाबाई टाकळीला आहे आणि 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव आहे. 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी करून ह्या सोहळ्याचा समारोप होईल. या कार्यक्रमामध्ये सगळे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, चांगले स्पीचेस आहे, चांगले ओरेटर्स आम्ही इथं बोललेले म्हणजे नितीन बानुगडे पाटील सारखे, डॉक्टर शिवरत्न शेटे सारखे आम्ही ओरेटर बोललेलो आहे. युवकांना मार्गदर्शन करण्याकरता वर्धेचे आपले निलेश कराळे गुरुजी त्यांची वेळ घेतलेली आहे. कन्याकुमारीने पण वेळ दिलेली आहे, पण त्यांचं ह्या भारत जोडो न्यायात्रेमुळे येणं कन्फर्मेशन आपल्याला उद्याला किंवा परवाला मिळणार आहे. त्यानंतर संविधान जागर ह्या कार्यक्रमाच्या दिवशी ॲडव्होकेट फिरदौस मिर्झा हे संविधानावर बोलणार आहे. अनेक 100-125 म्हणजे कलावंतांनी काम केलेलं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान महानाट्य आपण त्या दिवशी प्रस्तुत करत आहे. आणि याच्याशिवाय एक संभाजीनगरचा ग्रुप आहे, त्यांचा शिवाजी महाराजांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे. पुरुषोत्तम महाराज हे कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहे. त्या कीर्तनामध्ये ह्या महाराष्ट्रातल्या ज्या स्त्री शक्ती आहे त्यांना अनुसरून हा सगळा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. असे वेगवेगळे साईराम अय्यर हा एक अतिशय युवकांमध्ये ज्याचं फॉलोईंग आहे, अशा कलाकारांचा आपण एक जो आपला युवक दिन आहे त्या दिवशी आपण त्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. महिला दिवस जो आम्ही साजरा करणार त्यामध्ये नागपूरच्या 5 महिला ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घेतली आहे त्यांचा आम्ही सत्कार तिथे करणार आहे. आणि ह्या नागपूरच्या डेप्टी सुप्रिटेंडेंट आहे दीपाली आगे ह्या त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभणार आहे. 15 तारखेला ह्या समारोपाचं उद्घाटन आदरणीय माजी मंत्री सुनील भाऊ केदार करणार आहे. याचं समारोप जे आहे हे समारोप ह्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आपले माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे या कार्यक्रमाचा समारोप करणार. 16 फेब्रुवारीला युवा दिन साजरा होणार असून युवा रत्न पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न होईल. यावेळी प्रसिद्ध व्याख्यानकर्ते प्राध्यापक नितेश कराडे यांचे व्याख्यान असून प्रसिद्ध गायक साईराम अय्यर यांच्या दिल हे हिंदुस्तानी या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. 17 तारखेला संविधान जागर दिनानिमित्त प्रसिद्ध अधिवक्ता डॉक्टर फिरदौस मिर्झा हे संविधानावर आपले विचार मांडतील. तर आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि 120 कलावंत असलेले महानाट्य संविधानाचे सादरीकरण सादर होईल. 18 फेब्रुवारीला स्त्री शक्ती संवेदना दिनानिमित्त स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून सुरेश भट गझल मंच पुणे मराठी उर्दू गझलांचा मुशायरा गझलधारा पेश करतील. सायंकाळी आवाजाचे जादूगार म्हणून प्रसिद्ध असलेले हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्यानकर्ते डॉक्टर शिवरत्न शेटे शिवशम पितापुत्रांचे अविस्मरणीय भवबंध या विषयावर व्याख्यान देणार असून महाराष्ट्रातील संतांच्या विचारांवर आधारित गरजा महाराष्ट्र माझा या संगीत नाट्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जनतेने या महोत्सवात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, मौलाना आझाद, बिरसा मुंडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, उस्ताद लहुजी साळवे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारांचा जागर करावा असे आवाहन शिवशाही महोत्सवाचे आयोजक नरेंद्र जिचकर यांनी केले आहे. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर.
तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.